आज आपण बनवूयात महाराष्ट्राची अगदी पारंपरिक घरगुती आणि दमदार डिश, ती म्हणजे वरणफळं. भाजीपोळी किंवा भाताची खिचडी याला पोटभरीचा चमचमीत पर्याय म्हणजेच वरणफळं. चला तर मग बनवायला सुरुवात करूयात आपण. नमस्कार, मी श्रुती कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज एक पोटभरीचा प्रकार आणि तो सुद्धा पौष्टिक असलेला, प्रोटीन पोटामध्ये जाणारा म्हणजे वरणफळं, तो आज आपण करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वप्रथम वरणाची तयारी करूयात. वरणफळं करण्यासाठी आपण 1 कप तूर डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे. हा रेसिपीसाठी वापरला जाणारा कप आहे. सगळ्यांकडेच हा उपलब्ध नसतो, तेव्हा आपण रोजच्या जेवणामध्ये भाजी आमटीला जी वाटी घेतो ती 1.5 वाटी डाळ म्हणजेच 1 कप. नेहमी लक्षात ठेवा, 1 कप म्हणजे 1.5 वाटी. आपल्याला तूर डाळ 2दा स्वच्छ धुवून घ्यायची आहे, म्हणजे डाळींना प्रिझर्वेटिव्स करण्यासाठी ज्या पावडरी लावलेल्या असतात त्या निघून जातात आणि स्वच्छ डाळ आपल्याला मिळते. डाळ धुतलेलं पाणी आपण काढून टाकूयात. तुम्ही पाहू शकता किती खराब पाणी निघालेलं आहे. आता हीच डाळ पुन्हा एकदा धुवून घेऊयात, म्हणजे ती स्वच्छ होईल. डाळ फार चोळून चोळून धुवायची नाही, नाहीतर त्यातली पोषक मूल्य निघून जातात. आता दुसऱ्यांदा डाळ धुतलेलं हे पाणीसुद्धा आपण बाजूला काढूयात. धान्य भाजीपाला धुतलेलं पाणीनं नेहमी झाडांना टाकावं. तुम्ही पाहू शकता अशी स्वच्छ डाळ आता आपल्याला मिळालेली आहे. धुतलेली ही डाळ शिजवण्यासाठी आता आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत. पाणी घालत असताना 4 बोटं त्याच्यामध्ये घालायची आणि डाळ बुडेल एवढं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे. ही तुरीची डाळ आपण एक 15 मिनटासाठी भिजत ठेवूयात. 15 मिनटं झाल्यावरती डाळ व्यवस्थित भिजते. तुम्ही पाहू शकता अशी भिजली आहे डाळ. भिजलेली डाळ आपण एका प्रेशर पॅनमध्ये काढून घेऊयात, कारण आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे. तुरीची डाळ भिजवताना आपण ऑलरेडी 1.5 कप पाणी घातलेलं होतं, त्याच्यामध्ये डाळ भिजवली होती. आता आपल्याला त्यातला अर्धा कप शोषून घेतलं गेलं आहे, म्हणून आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये 1.5 कप पाणी घालायचं आहे. 1 आणि 1.5 असं 1.5 कप पाणी घातल्यानंतर त्यात आपण 1 चिमूट हळद घालणार आहोत. हलवून घेणार म्हणजे हळद सगळीकडे लागते. आपण या कुकरच्या आपण 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता चकोल्या करण्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. एका खोलगट कढईमध्ये थोडं तेल घातलं आणि ते पसरवून घेते, म्हणजे पीठ आपलं त्या कढईला चिकटणार नाही. 1 कप कणिक घालणार आहोत. ज्या कपाने आपण डाळ घेतली होती त्याच कपाने आपण कणिक घेतलेली आहे. ही कणिक मी चाळून घेतलेली आहे. त्याच्यामध्येच आपण 4 मोठे चमचे बेसन इथे मी घालत आहे. 1 छोटा चमचा हिंग, छोटा चमचा हळद, छोटा चमचा तांबडं तिखट आणि 1 छोटा चमचा ओवा. पण हा ओवा घालताना आपल्याला तळहातावर घ्यायचा आहे आणि असा चुरून घालायचा आहे. तुम्ही पाहू शकता चुरलेला आहे. आता हे सगळं जे ड्राय मिश्रण आहे तर ते आपण कालवून घेऊयात. सगळं मिश्रण आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बारीक मीठ घालायचं राहिलं होतं. 1 छोटा चमचा बारीक मीठ घालूयात आणि पुन्हा हलवून घेऊयात, म्हणजे आपण वरणफळासाठी ज्या चकोल्या करणार आहोत त्या आपल्या आळणी लागणार नाहीत. आता ह्या मिक्स केलेल्या ड्राय मिश्रणामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून म्हणजेच 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे. घातलेलं तेल सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात. तेल सगळ्या पिठाला लागलं पाहिजे.
चकोल्याचं पीठ मळत असताना आपण अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे. पाणी एकदम पिठात न टाकता हातावर थोडं थोडं पाणी घेऊन मगच आपण ते मळायचं आहे. पीठ मळताना आपल्याला पापडापेक्षा सैल थोडंसं आणि पुरीपेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ मळायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे. मसाले पिठामध्ये मुरण्यासाठी 5 मिनटं आपण ते झाकून ठेवूयात. 5 मिनिटांनी सगळे मसाले पिठामध्ये मुरलेले असतात. मळलेल्या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करून घेऊयात. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपले 4 गोळे तयार झालेले आहेत आणि आता हे गोळे आपल्याला पोलपाटावरती लाटायचे आहेत. पण पोलपाटावरती लाटताना आपल्याला त्याला जर शक्य झालं तर फक्त पीठ लावायचं आहे, अदरवाईज आपल्याला ते तसेच लाटायचे आहेत. व्यवस्थित लाटणार आहोत करायचा, त्याला कुठलंही तेल तूप लावलेलं नाही आहे तुम्ही पाहू शकता. आणि हा आपल्याला जाड लाटून घ्यायचा आहे. लाटत असताना प्रत्येक लाटणं फिरवल्यावरती पोळी उचलून घ्यायची आहे, म्हणजे ती पोलपाटाला चिकटत नाही. सुरीने त्याचे काप करून घ्यायचे, अगदी अलगद करायचे आणि हे काप कट करून बाजूला ठेवायचे. साधारण तुम्ही पाहू शकता मीडियम आकाराचे काप आपण करत आहोत. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपले हे सगळे काप तयार झालेले आहेत. आता वरणफळं करण्यासाठी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. गॅस मीडियम फ्लेमवरती आहे. त्यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून तेल घालायचं आहे. 3 टेबलस्पून म्हणजे 3 मोठे चमचे. तेल कढईला सगळीकडे पसरवून घ्यायचं, म्हणजे कढईला वरणफळं चिकटत नाहीत. कुठलाही पदार्थ करताना ही टीप लक्षात ठेवायची. अगदीच कढई जड असेल तर सिलिकॉन ब्रशच्या सहाय्याने ते तेल सगळीकडे पसरवायचं. तापलेल्या तेलामध्ये सर्वप्रथम आपण 2 मोठे चमचे शेंगदाणे तळून घेऊयात. शेंगदाणे तळत असताना साधारण ते गुलाबीसर किंवा बदामीसर रंगावर येईपर्यंत परतायचे. फार ते डीप फ्राय करायचे नाही आहेत. मधूनच काढून पाहायचे झालेत की नाही. आपल्याला कच्चे दाणे आणि तळलेले दाणे यातला फरक कळतो. दाण्यातून कच्चे राहणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची. आता तुम्ही पाहू शकता आपले दाणे गुलाबीसर रंगावरती बदामीसर रंगावरती तळले गेलेले आहेत. आणि आता आपण ते काढून घेऊया. तेल कडकडीत तापलेलं आहे, त्यामुळे आपण गॅस बंद करूयात आणि फोडणी करून घेऊयात. 1 पिंच मोहरीचे दाणे, 1 पिंच जिरं, 1 पिंच मेथीचे दाणे. आता आपण पुन्हा गॅस चालू करूया. स्थित तडतडलं की गॅस आपण बारीक करणार आहोत आणि त्याच्यामध्ये घालणार आहोत 1 छोटा चमचा हिंग, छोटा चमचा हळद आणि गॅस बंद करून टाकणार आहोत, म्हणजे आपली फोडणी जळत नाही. असं हलवून घ्यायचं आहे. फोडणी चालूयात. 1 छोटा चमचा आल्याची पेस्ट, छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची, टोमॅटो चिरलेला होता आपण तो घालूयात मध्यम साईजचा. आणि आता गॅस चालू करून हे सगळं मिश्रण आपण शिजवून घेऊया. टोमॅटो छान लालबुंद झाला पाहिजे. त्यामध्ये 2 टेबलस्पून चिंचेचा कोळ घालायचा.
अर्धा तास आधी चिंच भिजवून ठेवायची त्याकरता. मिनिटभर झाकण ठेवून हा मसाला आपण शिजवून घेऊयात. 1 मिनिट झालेला आहे. आपण गॅस उघडून टाकूयात. व्यवस्थित तुम्ही पाहू शकता अशी छान ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि त्याला असं छान कलर सुटलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडं 1 कपभर आधाणाचं पाणी घालणार आहोत. पाणी ॲड करताना नेहमी कोमट किंवा गरम पाणीच ॲड करायचं, म्हणजे पदार्थ बिघडत नाही. शिजवलेलं वरण त्याच्यामध्ये आपण सगळं घालून घेऊयात. फोडणीच्या पाण्यात हे सगळं शिजवलेलं वरण आपण ढवळून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. डाळ शिजवल्याचं जे पाणी होतं ते पण आपण त्याच्यामध्ये घालत आहोत. आता आपल्याला वरणाला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी येत असतानाच त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून गूळ घालायचा आहे. जेवढी चिंच घातली तेवढाच गूळ घालायचा, म्हणजे वरणातला आंबट गोडपणा टिकून राहतो. तुम्ही पाहू शकता वरणाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. वरणाची तर्री मस्त वरती तरंगतीये. असं जरा हलवून घ्यायचं आहे म्हणजे वरण खाली लागत नाही. अगं बेटा, मीठ घालायचं विसरलं होतं डवमध्ये, नंतर घातलं. तर आता मीठ आधी आठवणीने घालायचं आणि मीठ घालत असताना त्या आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्हाला किती खारट लागतं त्यानुसार तुमचं मिठाचं प्रमाण होईल. आता पुन्हा मी हलवून घेत आहे. तिला व्यवस्थित उकळी आलेली आहे. गॅस आपण बारीक करूयात आणि आपण जे हे आपण काप केलेले होते तर ते आता आपल्याला पटापट त्याच्यामध्ये सोडायचे आहेत. ह्या कापांनाच ग्रामीण भागामध्ये चकोल्या असं म्हणतात. आणि या चकोल्या आपण वरणामध्ये टाकल्या की झाली वरणफळं. अशा पटापट टाकायच्या आणि मध्येच हलवायचं, म्हणजे त्या बुडाला लागत नाहीत. घातलेल्या चकोल्या व्यवस्थित वरणामध्ये शिजण्यासाठी आपण त्याच्यावर 7 ते 8 मिनटासाठी झाकण ठेवायचं. चकोल्या शिजायला नेहमी 7 ते 8 मिनटं नक्कीच लागतात. 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण उघडून पाहूयात. झाकण काढल्यावरती सर्वात प्रथम आपण चकोल्या किती शिजल्यात ते पाहून घ्यायच्या. त्या आतनं कच्च्या राहता कामा नयेत. चेक करत असताना 1-2 पीस चकोल्याचे डावातनं बाहेर काढायचे. त्याला चकचकीत दिसत असल्या तर त्या नाही शिजल्या, पण तरीसुद्धा सुरीने असं टक लावून करून पाहायचं. जर नाही तुकडा पडला तर त्या शिजायच्या आहेत आणि जर तुकडा पडला तर त्या शिजलेल्या आहेत असं समजायचं. आपल्या चकोल्या शिजायला अजून 5 मिनटं अवधी आहे. पुन्हा 5 मिनटं झाकण ठेवून पुन्हा वाफ काढूयात, म्हणजे पटकन शिजतील. 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण पुन्हा झाकण काढून पाहूयात. व्यवस्थित चकोल्या शिजलेल्या दिसत आहेत. कुठेही त्याला चकचकीतपणा नाही किंवा कच्चेपणा दिसत नाही आहे. वरणामध्ये चकोल्या व्यवस्थित शिजल्यानंतर तयार झालेली ही जी वरणफळं आहेत ती आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि गॅस बंद करून टाकूयात. वरणफळं गार्निशिंग करताना सुरुवातीला आपण जे दाणे तळले होते ना ते आता आपण त्याच्यावर प्रथम घालून घेऊयात. खूप सारी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातली ना की पदार्थ एकदम स्वादिष्ट होतो. वरणाची चव आणि मसाल्यांचा स्वाद चकोल्यांमध्ये मुरला की जे काही स्वादिष्ट प्रकरण तयार होतं त्यालाच वरणफळं असं म्हणतात. वरणफळं ही फक्त एक रेसिपी नाही बरं का, तर ती आपल्या पारंपरिक स्वयंपाकाची एक आठवण आहे. तेव्हा प्रेमाने बनवा आणि आनंदाने खा. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.